अध्याय 8 प्रयाण साधना सातत्य योग खंड 36 शुभ संस्कारांचा संचय. मनुष्याचे जीवन हे अनेक संस्कारांनी भरलेले असते. आपल्या हातून असंख्य क्रिया होत असतात. त्यांचा हिशेब करावयास बसू तर अंतही लागणार नाही. 24 तासांतीलच क्रिया स्थूल मानाने पाहू लागलो तर कितीतरी दिसतील. खाणे, पिणे, बसणे, झोपणे, चालणे, हिंडणे, काम करणे, लिहिणे, बोलणे, वाचणे, याशिवाय नाना प्रकारची स्वप्ने, रागद्वेष, मानापमान, सुखदुःख असे अनंत प्रकार आपणास दिसून येतील. त्या सर्वांचे मनावर संस्कार होत असतात. म्हणून जीवन म्हणजे काय असे जर कोणी विचारेल तर जीवन म्हणजे संस्कार संचय अशी मी व्याख्या करेन. चांगले संस्कार तसे वाईट संस्कार दोघांचाही मनुष्याच्या जीवनावर परिणाम झालेला असतो. बाळपणीच्या क्रियांचे तर स्मरणच नाही. सारे लहानपण पाटीवरचे पुसावे त्याप्रमाणे होऊन जाते. पूर्वजन्मीचे संस्कार तर अगदीच साफ पुसल्याप्रमाणे होतात. इतके की पूर्वजन्म होता की नाही याचीही शंका येऊ शकते. या जन्मीचे लहानपण आठवत नाही तर पूर्वजन्मीची गोष्टच कशाला. पूर्वजन्म राहो, याच जन्माचा विचार करू. आपल्या जेवढ्या क्रिया लक्षात राहतात तेवढ्याच घडल्या असे नाही. अनेक क्रिया व अनेक ज्ञाने होत असतात. परंतु या क्रिया व ही ज्ञाने मरून शेवटी काही संस्कार फक्त उरतात. रात्री निजावयाच्या वेळेस आपण दिवसातील सर्व क्रिया आठवू लागलो तरी आठवत नाही. कोणत्या आठवतात? ज्या कृती अधिक ठळक असतात त्याच डोळ्यांसमोर येतात. फार भांडलो असलो तर तेच आठवते. त्या दिवसाची तीच मुख्य कमाई. ठळक गोष्टींचे संस्कार मनावर जोराने उमटतात. मुख्य क्रिया आठवते, बाकीच्या फिक्या पडतात. जर रोजनिशी लिहू तर 2-4 महत्त्वाच्या गोष्टी आपण लिहू. प्रत्येक दिवसाचे असे संस्कार घेऊन मग जर आठवड्याचा आपण आढावा घेऊ तर आणखीही त्यातून गळून आठवड्यातील म्हणून काही ठळक गोष्टी शिल्लक राहतील. पुढे महिन्याने आपण काय केले ते पाहावयास बसू तर सर्व महिन्यात ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतील तेवढ्याच डोळ्यांसमोर येतील. असे मग 6 महिन्यांचे, वर्षांचे, 5 वर्षांचे पाहता पाहता आढावा म्हणून फारच थोड्या ठळक गोष्टी लक्षात राहतात व त्यांचेच संस्कार होतात. असंख्य क्रिया व अनंत ज्ञाने होऊन शेवटी मनाजवळ फारच थोडी शिल्लक आढळून येते. ती कर्मे व ती ज्ञाने आली व आपले काम करून मरून गेली. सर्व कर्मांचे 10-5 दृढ संस्कार काय ते शिल्लक उरतात. हे संस्कार म्हणजे आपली पुंजी. जीवनाचा व्यापार करून ही संस्कार संपत्ती काय ती मिळवली. जसा एखादा व्यापारी रोजचा, महिन्याचा व सालाचा जमा खर्च करून शेवटी इतका नफा किंवा इतका तोटा असा एक आकडा काढतो. हुबेहूब तसेच जीवनाचे आहे. अनेक संस्कारांची बेरीज वजाबाकी होता होता अत्यंत सुटसुटीत व आटोपशीर असे काही शिल्लक राहते. जीवनाचा शेवटचा क्षण आला म्हणजे आत्मा जीवनाची शिल्लक आठवू लागतो. जन्मभर काय केले याची आठवण करताना त्याला केलेली कमाई 2-4 गोष्टीत दिसून येते. याचा अर्थ असा नाही की ती कर्मे व ज्ञाने फुकट गेली. त्यांचे काम होऊन गेलेले असते. हजारो उलाढाली करून शेवटी 5,000चे नुकसान किंवा 10,000चा फायदा एवढेच सार व्यापाऱ्याजवळ उरते. नुकसान झाले तर छाती दडपली जाते. नफा असेल तर आनंद होतो. आपले असेच आहे. मरणाच्या वेळी जर खाण्यावर वासना गेली तर सर्व जीवनात अन्नाची चव घेण्याचा अभ्यास केला असे सिद्ध होईल. अन्नाची वासना ही जीवनाची केलेली कमाई. आईला मरताना मुलाची आठवण झाली तर तो पुत्रविषयक संस्कारच बलवान ठरला. बाकीची असंख्य कर्मे गौण झाली. अंकगणितात अपूर्णांकांचे उदाहरण असते. किती मोठमोठे आकडे, परंतु संक्षेप देता देता शेवटी 1 किंवा 0 असे उत्तर येते. त्याप्रमाणे जीवनात संस्कारांचे अनेक आकडे जाऊन शेवटी बलवान असा एक संस्कार साररूप उरतो.
जीवनाच्या उदाहरणाचे ते उत्तर. अंतकाळीचे स्मरण हे सर्व जीवनाचे फलित होय. जीवनाचे हे शेवटचे सार मधुर निघावे, ही शेवटची घडी गोड व्हावी, म्हणून जीवनावधी खटपट असावी. ज्याचा शेवट गोड ते सारे गोड. त्या शेवटच्या उत्तराकडे ध्यान ठेवून जीवनाचे गणित सोडवा. जीवनाची योजना हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून करा. उदाहरण सोडविताना जो विशिष्ट प्रश्न विचारला असेल तो डोळ्यांसमोर ठेवून ते सोडवावे लागते. त्या प्रकारच्या रीती योजाव्या लागतात. मरणाच्या वेळेस जो संस्कार उमटावा अशी इच्छा असेल त्याला अनुसरून सर्व जीवनाचा ओघ वळवा. तिकडे अहोरात्र कल असू द्या. खंड 37 मरणाचे स्मरण असावे. या 8व्या अध्यायात हा सिद्धांत मांडला आहे की जो विचार मरणकाळी स्पष्ट ठसठशीतपणे उमटला तोच विचार पुढच्या जन्मात बलवत्तर ठरतो. ती शिदोरी घेऊन जीव पुढील यात्रेला निघतो. आजच्या दिवसाची कमाई घेऊन झोपेनंतर उद्याच्या दिवसास आपण आरंभ करतो. त्याप्रमाणे या जन्माची शिदोरी घेऊन मरणाच्या मोठ्या झोपेनंतर फिरून आपली यात्रा सुरू होते. या जन्माचा अंत ती पुढील जन्माची सुरुवात. म्हणून मरणाचे स्मरण सदैव राखून वागा. मरणाचे स्मरण करण्याची आणखी जरूर यासाठी आहे की मरणाच्या भयानकतेला तोंड देता यावे, त्यावर तोड काढता यावी. एकनाथांची एक गोष्ट आहे. एका गृहस्थाने नाथांस विचारले, महाराज, आपले जीवन किती साधे, किती निष्पाप, आमचे असे का नाही? तुम्ही कधी रागावत नाही, कोणाशी भांडण नाही, तंटा नाही, किती शांत, पवित्र, प्रेमळ तुम्ही. नाथ म्हणाले, माझी गोष्ट तूर्त राहू दे. तुझ्याविषयी मला एक गोष्ट कळली आहे. तुझे आजपासून 7 दिवसांनी मरण आहे. नाथांनी सांगितलेली गोष्ट खोटी कोण मानणार? 7 दिवसांनी मरण? फक्त 168 तास बाकी. अरे रे, तो मनुष्य घाईने घरी गेला. त्याला काही सुचेना. निर्वानिर्वीच्या गोष्टी बोलत होता, करीत होता. तो आजारी झाला. अंथरुणावर होता. 6 दिवस गेले. 7व्या दिवशी नाथ त्याच्याजवळ आले. त्याने नमस्कार केला. नाथाने विचारले, कसे काय? तो म्हणाला, जातो आता. नाथांनी विचारले, या 6 दिवसांत किती पाप झाले? पापाचे किती विचार मनात आले? तो आसन्न मरण मनुष्य म्हणाला, नाथ, पापाचा विचार करावयास वेळच झाला नाही. सारखे डोळ्यांसमोर मरण होते. नाथ म्हणाले, आमचे जीवन निष्पाप का असते याचे उत्तर तुला आता मिळाले. मरणाचा वाघोबा सदैव समोर उभा असला म्हणजे पाप करावयास कसे सुचेल? पाप करावयासही निश्चिंतता लागते. मरणाचे स्मरण नेहमी ठेवणे हा पापापासून मुक्त होण्यास उपाय आहे. मरण समोर दिसत असेल तर कोणत्या हिमतीवर मनुष्य पाप करील? परंतु मनुष्य मरणाचे स्मरण टाळतो. पास्कल म्हणून एक फ्रेंच तत्त्वज्ञानी होऊन गेला. त्याचे पासे म्हणून एक पुस्तक आहे. पासे म्हणजे विचार. निरनिराळे स्फुट विचार या ग्रंथात त्याने मांडले आहेत. या पुस्तकात तो एके ठिकाणी लिहितो, मृत्यू सतत पाठीशी उभा आहे, परंतु मृत्यूस विसरावे कसे याचा प्रयत्न माणसाने सतत चालवला आहे. मृत्यूस मरून कसे वागावे हे नजरेसमोर तो राखीत नाही. माणसास मरण हा शब्दही खपत नाही. जेवताना मरण हा शब्द उच्चारला तर म्हणतात, काय अभद्र बोलतोस रे. पण इतके असून मरणाकडे सारखी पावले चाललीच आहेत. मुंबईचे तिकीट काढून एकदा आगगाडीच्या डब्यात बसला म्हणजे तुम्ही बसलेले असलात तरी गाडी तुम्हाला मुंबईत नेऊन फेकणार. आपण जन्मताच मरणाचे तिकीट घेतलेले आहे. तुम्ही बसा किंवा धावा, बसलात तरी मृत्यू, धावलात तरी मृत्यू. तुम्ही मृत्यूचा विचार धरा की सोडा, तो टळत नाही. मरण निश्चित आहे, बाकी अनिश्चित असेल. सूर्य अस्तास चालला की आयुष्याचा एक तुकडा खाऊन जातो. जीवनाचे तुकडे कुरतडले जात आहेत. जीवन झिजत आहे, घटत आहे, तरी माणसाला त्याचा विचार नाही. ज्ञानदेव म्हणतात, कौतुक दिसत असे. मनुष्याला कसली एवढी निश्चिंतता वाटते असे मनात येऊन ज्ञानदेवांना आश्चर्य वाटत आहे.
मरणाचा विचारही सहन न होण्याइतके मरणाचे भय माणसास वाटते. या विचारास तो टाळीत असतो. डोळ्यावर कातडे ओढून बसतो. लढाईवर जाणारे शिपाई मरणाचा विचार टाळण्यासाठी खेळतील, नाचतील, गातील, सिगारेट ओढतील. पास्कल लिहितो, प्रत्यक्ष मरण सर्वत्र दिसत असूनही हा टॉमी, हा शिपाई ते विसरण्यासाठी खात पीत आलापीत बसेल. आपण सारे या टॉमीसारखेच आहोत. चेहरा गोल हसतमुख राखण्याचा प्रयत्न करावयाचा. सुकलेला असेल तर तेले पोमेडे चोळावयाची. केस पिकले तर कलप लावावयाचे. असा हा माणसाचा प्रयत्न असतो. छातीवर मृत्यू नाचत असूनही त्याला विसरण्याचा प्रयत्न आपण सारे टॉमी अक्षय करून राहिलो आहोत. इतर वाटेल ते बोलतील, परंतु मरणाचा विषय काढू नका म्हणतील. मॅट्रिक झालेल्या मुलाला जर विचारले, पुढे काय करणार, तर तो म्हणतो, सध्या नका विचारू, हल्ली फर्स्ट इयरला आहे. पुढील वर्षी पुन्हा विचाराल तर तो म्हणेल, आधी इंटर तर होऊ दे, पुढे पाहू. असे त्याचे चाललेले असते. पुढचे असते ते अगाऊ पहावयास नको का? पुढच्या पावलाची आधी तजवीज हवी, नाहीतर ते खड्ड्यात घालील. परंतु विद्यार्थी टाळतो हे सारे. बिचाऱ्याचे शिक्षणच इतके अंधकारमय असते की त्या शिक्षणातून पलीकडचे भविष्य त्याला दिसतच नाही. म्हणून पुढे काय करावयाचे हा विचारच तो डोळ्यांसमोर आणत नाही, कारण अंधारच दिसतो सारा. परंतु ते पुढचे टाळता येत नाही, ते मानगुटीस येऊन बसते. कॉलेजमध्ये प्रोफेसर तर्कशास्त्र शिकवितो. मनुष्य मर्त्य आहे, सॉक्रेटिस मनुष्य आहे, अर्थात तो मरणार, असे अनुमान प्रोफेसर शिकवितो. तो सॉक्रेटिसाचे उदाहरण देतो, स्वतःचे का देत नाही? प्रोफेसरही मर्त्यच आहे. सर्व माणसे मर्त्य आहेत, म्हणून प्रोफेसरही मर्त्य आहे व शिष्या तूही मर्त्य आहेस, असे तो प्रोफेसर शिकविणार नाही. ते मरण सॉक्रेटिसावर ढकलून देतो, कारण सॉक्रेटिस मरून चुकलेला आहे. तो हजर नसतो तक्रार करावयात. शिष्य व गुरु सॉक्रेटिसास मरण अर्पून स्वतःच्या बाबतीत तेरी भी चूक मेरी भी चूक असे राहतात. आपण अतिसुरक्षित आहोत असे जणू त्यांना वाटत असावे. असा हा मृत्यूला विसरण्याचा सर्वत्र अहोरात्र जाणून बुजून प्रयत्न आहे. परंतु मृत्यू का टळतो? उद्या आई मेली म्हणजे मृत्यू समोर उभा आहेच. निर्भयपणे मरणाचा विचार करून त्याच्यावर तोड काढण्याची हिंमतच मनुष्य करीत नाही. हरणाच्या पाठीमागे वाघ लागलेला असावा. ते हरण चपळ असते, परंतु त्याची ताकद कमी पडते. ते थकते शेवटी. पाठीमागून वाघोबा, ते मरण येतच असते. त्या क्षणी त्या हरणाची काय स्थिती होते ते वाघाकडे पाहू शकत नाही. मातीत तोंड व शिंगे खुपसून डोळे मिटून उभे राहते. ये बाबा, घाल आता झडप, असे जणू निराधार होऊन ते सांगते. आपण मरणाला समोर पाहू शकत नाही. त्याला चुकविण्याच्या कितीही युक्त्या केल्या तरी त्या मरणाचा जोर इतका असतो की ते शेवटी गाठतेच गाठते. आणि मग मरण आले की मनुष्य जीवनाची शिल्लक पाहू लागतो. परीक्षेला बसलेला आळशी मठ्ठ विद्यार्थी दौतीत टाक घालतो, बाहेर काढतो, परंतु पांढऱ्यावर काळे करील तर शपथ, लिहिशील का नाही थोडे, का सरस्वती येऊन लिहिणार आहे सारे. 3 तास संपतात, कोरा पेपर देतो आणि शेवटी खरडतो काहीतरी. प्रश्न सोडवावयाचे, उत्तरे लिहावयाची, याचा विचार नाही. इकडे बघतो तिकडे बघतो, तसेच आपले जीवनाचे टोक मरणाकडे गेलेले आहे हे लक्षात ठेवून तो शेवटचा क्षण पुण्यमय, अत्यंत पावन व गोड कसा होईल याचा अभ्यास आयुष्यभर केला पाहिजे. परंतु चांगल्या संस्कारांचा कोण करतो अभ्यास? वाईट गोष्टींचा मात्र पदोपदी अभ्यास होत आहे. जीभ, डोळा, कान यांना चवचालपणा शिकवून राहिलो आहोत. चित्ताला निराळा अभ्यास लावला पाहिजे. चांगल्याकडे चित्त नेले पाहिजे, तेथे रंगविले पाहिजे. ज्या क्षणी आपले चुकते आहे असे समजले त्या क्षणापासून सुधारण्यास लागले पाहिजे. चूक कळल्यावरही का तशीच करीत राहायचे? ज्या क्षणी चूक कळली तो क्षण पुनर्जन्माचा. ते तुझे नवीन बालपण,
ती तुझ्या जीवनाची नवीन सकाळ असे मान. आता खरा जागा झालास. आता रात्रंदिवस जीवनाचे परीक्षण कर, जप. तसे न करशील तर पुन्हा घसरशील. पुन्हा वाईटाचा अभ्यास सुरू होईल. मी पुष्कळ वर्षांपूर्वी आजीला भेटावयास गेलो होतो. ती अगदी म्हातारी झाली होती. ती मला म्हणे, "विन्या, आठवत नाही रे अलीकडे. तुपाचे भांडे आणण्यासाठी जाते, पण न आणताच परत येते." परंतु 50 वर्षांपूर्वीची दागिन्यांची एक गोष्ट ती मला सांगे. 5 मिनिटांपूर्वीचे स्मरण नाही, परंतु 50 वर्षांपूर्वीचा बलवान संस्कार शेवटपर्यंत सतेज आहे. याचे कारण काय? ती दागिन्यांची गोष्ट आजपर्यंत तिने प्रत्येकाजवळ सांगितली असेल. त्या गोष्टीचा सतत उच्चार झाला. ती गोष्ट जीवनाला चिकटून बसली, जीवनाशी एकरूप झाली. मी मनात म्हटले, परमेश्वर करो. व आजीला मरणकाळी हे दागिने न आठवत म्हणजे झाले. खंड 38. सदा त्यातची रंगला. ज्या गोष्टीचा अभ्यास रात्रंदिवस चालला आहे ती चिकटून का नाही राहणार? त्या अजामिळाच्या गोष्टी वाचून भ्रमात पडू नका. तो वरून पापी होता, परंतु त्याच्या जीवनात आतून पुण्याचा प्रवाह होता. ते पुण्य शेवटच्या क्षणी जागे झाले. नेहमी पापे करून शेवटी रामनाम अचूक तोंडात येईल अशा भ्रमात राहू नका. लहानपणापासून कसोशीने अभ्यास करा. एक एक चांगला संस्कार उमटेल अशी काळजी घे. याने काय होणार, त्याने काय होणार असे म्हणू नको. 4 वाजताच का उठायचे, 7 वाजता उठले म्हणून काय बिघडले असे म्हणून चालणार नाही. मनाला अशी सारखी मोकळीक देत गेलास तर शेवटी फसशील. मग सत्संस्कारांचे ठसे उमटणार नाहीत. कणकण लक्ष्मी मिळवावी लागते. क्षण क्षण फुकट न दवडता विद्यार्जनात वेचावा लागतो. दर क्षणी घडणारा संस्कार चांगलाच होत आहे ना याचा विचार कर. वाईट बोल उच्चारला, झाला लगेच वाईट संस्कार. प्रत्येक कृतीची छिन्नी जीवनाच्या दगडाला आकार देत आहे. दिवस चांगला गेला तरी वाईट कल्पना स्वप्नात येतात. 10-5 दिवसांतलेच विचार स्वप्नात दिसतील असे नाही. पुष्कळ वाईट संस्कार बेसावधपणे उमटून गेलेले असतात. कोणत्या घडीला ते उठून पडतील याचा नेम नसतो. म्हणून बारीक सारीक गोष्टीतही जपावे. बुडत्याला काडीचाही आधार होतो. संसारात आपण बुडत आहोत. जरा चांगले बोललास तेवढाच आधार. चांगले केलेले फुकट जाणार नाही, ते तुला तारील. लेशमात्रही वाईट संस्कार नको. डोळा पवित्र राखीन, कान निंदा ऐकणार नाही, चांगले बोलेन अशी सदैव खटपट करा. अशी दक्षता राखाल तर शेवटच्या क्षणाला हुकमी डाव पडेल. आपण जीवनाचे व मरणाचे स्वामी होऊ. पवित्र संस्कार उमटण्यासाठी उदात्त विचार मनात खेळवावे. हात पवित्र कर्मात गुंतवावे. आत ईश्वराचे स्मरण, बाहेर स्वधर्माचरण. हाताने सेवेचे कर्म, मनात विकर्म असे रोज करीत राहिले पाहिजे. गांधीजी पहा, रोज काततात. दररोजच्या कातण्यावर त्यांनी भर दिला आहे. रोज का कातावयाचे? कपड्यापुरते केव्हा तरी कातले म्हणजे नाही का चालणार? परंतु हा व्यवहार झाला. रोज कातण्यात आध्यात्मिकता आहे. देशासाठी मला काहीतरी करावयाचे आहे याचे ते चिंतन आहे. ते सूत दरिद्र नारायणाशी रोज जोडते. तो संस्कार दृढ होतो. डॉक्टरने रोज डोस घ्यावयास सांगितले, परंतु आपण ते औषध एकदम घेतले तर ते चमत्कारिक होईल. औषधाचा हेतू सफळ होणार नाही. औषधाचा रोज संस्कार होऊन प्रकृतीतील विकृती दूर केली पाहिजे. त्याप्रमाणेच जीवनाचे आहे. शंकरावर हळूहळू अभिषेक करावयाचा. माझा हा आवडता दृष्टांत आहे. लहानपणी ती क्रिया मी रोज पाहावयाचा. 24 तास मिळून ते एकंदर पाणी फार तर 2 बादल्या होईल. पटकन 2 बादल्याच पिंडीवर ओतल्या तर? या प्रश्नाचे उत्तर लहानपणीच मला मिळाले. पाणी एकदम ओतून कर्म सफळ होणार नाही. थेंब थेंब ती संतत धार पडत असणे म्हणजेच उपासना. समान संस्कारांची सारखी संतत धार असली पाहिजे. जो संस्कार सकाळी तोच दुपारी, तोच सायंकाळी. जो दिवसा तोच रात्री. जो काल तोच आज व जो आज तोच उद्या. जो यावर्षी तोच पुढील वर्षी. जो या जन्मी तोच पुढील जन्मी.
जो जगताना तोच मरताना, अशी एकेका सत्संस्काराची दिव्य धारा सर्व जीवनातून सतत वाहत राहिली पाहिजे. असा प्रवाह अखंड चालू राहील तरच शेवटी आपण जिंकू. तेव्हाच निशाण मुक्कामावर नेऊन रोवू. एकाच दिशेने संस्कार प्रवाह वाहिला पाहिजे. नाहीतर डोंगरावर पडलेले पाणी जर 12 वाट्यांनी फाकून गेले तर नदी होणार नाही. परंतु सारे एका दिशेने वाहत जाईल तर धारेचा ओहोळ होईल, ओहोळाचा प्रवाह होईल, प्रवाहाची नदी होईल, नदीची गंगा होऊन ती समुद्राला मिळेल. एका दिशेने वाहत जाणारे पाणी सागरास मिळाले, चोहो बाजूस जाणारे आटून गेले. संस्कारांचे असेच आहे. संस्कार आले व गेले तर काय उपयोग? संस्कारांचा पवित्र प्रवाह सतत जीवनात वाहत राहील तरच शेवटी मरण महानंदाचे निधान वाटेल. जो प्रवासी वाटेत फार न थांबता वाटेतील मोह दूर करून कष्टाने पावले रोवीत शिखरावर जाऊन पोचला, वर जाऊन छातीवरची सर्व बंधने फेकून तिथल्या मोकळ्या वाऱ्याचा जो अनुभव घेता झाला, त्याच्या आनंदाची इतरांस कल्पना येणार नाही. जो प्रवासी मध्येच थांबला त्याचा सूर्य काही थांबला नाही. खंड 39. रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग. सारांश. बाहेरून सतत स्वधर्माचरण व आतून चित्तशुद्धीची हरिस्मरणाची क्रिया असे अंतर्बाह्य कर्मविकर्मांचे प्रवाह जेव्हा काम करतील तेव्हा मरण आनंदाची गोष्ट वाटेल. म्हणून भगवान सांगतात, म्हणूनही सगळा काळ मजा आठव झुंज तू, माझे अखंड स्मरण कर व झगडत रहा. सदा त्यातची रंगला, नेहमी ईश्वरात मिसळून रहा. ईश्वरी प्रेमाने जेव्हा अंतर्बाह्य रंगशील, तो रंग जेव्हा सर्व जीवनावर चढेल तेव्हा पवित्र गोष्टीत सदैव आनंद वाटू लागेल. वाईट वृत्ती मग समोर उभीच राहणार नाही. सुंदर मनोरथांचे अंकुर मनात उगवतील. चांगल्या कृती सहज होऊ लागतील. ईश्वराच्या स्मरणाने चांगल्या कृती सहज होऊ लागतील हे खरे, परंतु झगडत रहा अशी भगवंताची आज्ञा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. अंतर्बाह्य जग आणि मन, आत व बाहेर अनंत सृष्टी भरलेली आहे. या सृष्टीशी मनाचा सारखा झगडा सुरू आहे. या झगड्यात प्रत्येक क्षणी जयच येईल असे नाही. जो अखेर साधील तोच खरा. शेवटचा निकाल तो खरा. यशापयश अनेक वेळा मिळेल. अपयश आले म्हणून निराश होण्याचे कारण नाही. दगडावर 19 घाव घातले तरी तो फुटला नाही. 20व्या घावाने फुटला समजा. मग ते पहिले घाव का अपेशी समजावयाचे? त्या 20व्या घावाच्या यशाची तयारी पहिले 19 घाव करीत होते. निराश होणे म्हणजे नास्तिक होणे. परमेश्वर पाठीराखा आहे. विश्वास ठेवा. मुलाला हिंमत यावी म्हणून आई त्याला इकडे तिकडे जाऊ देते, परंतु ती त्याला पडू देणार नाही. पडू लागले तर हळूच येऊन उचले. ईश्वरही तुमच्याकडे पाहत आहे. तुमच्या जीवनाच्या पतंगाची दोरी त्याच्या हातात आहे. पतंगाची दोरी कधी तो तंग धरतो, कधी सैल सोडतो, परंतु सूत्र त्याच्या हातात आहे, ही खात्री बाळगा. गंगेच्या घाटावर पोहावयास शिकवितात. घाटावरच्या झाडास साखळी बांधलेली असते. ती साखळी कंबरेला बांधून देतात, पाण्यात फेकून. वस्तात पाण्यात असतातच. तो नवशिक्या 4 गटांगळ्या खातो, परंतु शेवटी तो कला शिकतो. परमेश्वर जीवनाची कला आपणास शिकवून राहिला आहे. खंड 40. शुक्ल कृष्ण गती. परमेश्वरावर श्रद्धा ठेवून काया वाचा मने अहोरात्र झगडत राहाल तर अंतकाळची घडी अतिशय उत्तम येईल. त्यावेळेस सर्व देवता अनुकूल होतील. या अध्यायाच्या शेवटी हे रूपकाने सांगितले आहे. हे रूपक समजून घ्या. ज्याच्या मरणाच्या वेळेस अग्नी पेटलेला आहे, सूर्यप्रकाशत आहे, शुक्ल पक्षातील चंद्रमा वाढून राहिला आहे, उत्तरायणातील निरभ्र व सुंदर आकाश पसरले आहे, तो ब्रह्मात विलीन होतो. आणि ज्याच्या मरणाच्या वेळेस धूर धुमसून राहिला आहे, अंतर्बाह्य अंधार आहे, कृष्ण पक्षातील चंद्रमा क्षीण होत आहे, दक्षिणायनातील ते अभ्राच्छादित मलिन आकाश पसरलेले आहे, तो जन्ममरणाच्या फेऱ्यात पुन्हा पडेल. पुष्कळ लोक
या रूपकाने घोटाळ्यात पडतात. पुण्यमरण यावे अशी इच्छा असेल तर अग्नी, सूर्य, चंद्र, आकाश या देवतांची कृपा असली पाहिजे. अग्नी हे कर्माचे चिन्ह आहे, यज्ञाची खूण आहे. अंतकाळीसुद्धा यज्ञाची ज्वाला पेटलेली पाहिजे. न्यायमूर्ती रानडे म्हणत, सारखे कर्तव्य करीत असता मरण आले तर ते धन्य होय. काहीतरी वाचित आहे, लिहित आहे, कर्म करीत आहे, असे काम करता करता मला मरण आले म्हणजे पुरे. पेटलेला अग्नी याचा हा अर्थ आहे. मरणकाळीही कर्म करीत राहणे ही अग्नीची कृपा. सूर्याची कृपा म्हणजे बुद्धीची प्रभा शेवटपर्यंत झगझगीत राहणे. चंद्राची कृपा म्हणजे मरणवेळी पवित्र भावना वाढत जाणे. चंद्र ही मनाची, भावनांची देवता आहे. शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे मनातील प्रेम, भक्ती, उत्साह, परोपकार, दया इत्यादी शुद्ध भावनांचा पूर्ण विकास व्हावा. आकाशाची कृपा म्हणजे हृदयाकाशात आसक्तीचे ढग जरा देखील नसणे. एकदा गांधीजी म्हणाले, मी सारखा चरखा चरखा करून राहिलो आहे. मी चरखा पवित्र वस्तू मानतो, परंतु अंतकाळी त्याचीही वासना नको. ज्याने मला चरखा सुचविला तो त्याची चिंता वाहण्यास सर्वतोपरी समर्थ आहे. चरखा आता दुसऱ्या भल्या भल्या माणसांच्या हातात गेला आहे. चरख्याची चिंता सोडून परमेश्वरास भेटण्यास मी तयार असले पाहिजे. सारांश, उत्तरायण असणे म्हणजे हृदयात आसक्तीचे ढग नसणे. शेवटच्या श्वासोच्छवासापर्यंत हातून सेवा होऊन राहिली आहे. भावनांची पौर्णिमा फुलली आहे. हृदयाकाशात यत्किंचितही आसक्ती नाही. बुद्धी सतेज आहे. अशा प्रकारे मरण ज्याला येईल तो परमात्म्यात मिळाला. असा परममंगल शेवट होण्यास रात्रंदिवस दक्ष राहून लढत राहिले पाहिजे. क्षणभरसुद्धा अशुद्ध संस्कार मनावर उमटू देता कामा नये आणि असे बळ मिळावे म्हणून त्या परमेश्वराची प्रार्थना करीत राहिले पाहिजे. नामस्मरण, तत्वस्मरण पुन्हा पुन्हा केले पाहिजे. रविवार 10 एप्रिल